RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। विदर्भ चेंबर्स अँड कॉमर्स इंडस्ट्रीच्या प्रदर्शनीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद। अकोला पोलीस दलात अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेल्मेटची सक्ती, लवकरच सर्वसामान्य जनतेलाही लागू होणार। शहरात घाणीचे साम्राज्य, फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करण्यात न आल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात। वातावरणात झालेल्या बदलामुळे आवक घटून भाजीपाल्यांचे भाव वाढले, गृहिणींचे बजेट कोलमडले। अकोला पोलीस विभागामध्ये अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या, निवडणूक आयोगाने जारी केली गाईडलाईन। आता सविस्तर बातम्या। विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीने गोरक्षण रोडवरील मैदानावर आयोजित विटेक्स प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। हजारो नागरिकांनी प्रदर्शनीला भेट दिल्याने गर्दीचा उच्च अंक ठरला। आज प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून शार्क टँक मधून घराघरात पोहोचलेल्या जुगाडू कमलेशने आज प्रदर्शनाला भेट दिली। विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीने गोरक्षण मैदानावर शुक्रवारपासून व्यापार व उद्योग जगताशी संबंधित विटेक्स प्रदर्शनी सुरू आहे। या प्रदर्शनीला पहिल्या दिवसापासून नागरिकांचा प्रचंड पाठिंबा मिळाला। शार्क टँक कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या जुगाडू कमलेशने आज प्रदर्शनाला भेट दिली। यावेळी व्यवसाय औद्योगिक जगताच्या बदलत्या घडामोडींवर विचारमंथन करण्यात आले होते। उद्योजकांनी त्यांच्या पारंपरिक औद्योगिक व्यवसायात आमूलाग्र बदल करून नवीन मार्ग आणि नवीन संधींना आधुनिकतेशी जोडून त्यांचा औद्योगिक व्यवसाय वाढवावा या उद्देशाने या प्रदर्शनीमध्ये 160हून अधिक सोलार, फर्निचर, घरगुती वस्तू, भेटवस्तू, डिझायनर कपडे, शैक्षणिक, ऑटोमोबाईल्स, गृहबांधणी, बँकिंग, अकाउंटिंग, सॉफ्टवेअर, ॲग्रो आणि दालमिल संबंधित यंत्रसामग्री आदींचे स्टॉल लावण्यात आले आहेत। प्रदर्शनी पाहून झाल्यानंतर नागरिकांसाठी फूड झोनही तयार करण्यात आला आहे। त्यामुळे नागरिक विविध पदार्थांचा आस्वाद घेत आहेत। विटेक्स प्रदर्शनाला नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत। आज प्रदर्शनीचा शेवटचा दिवस असून नागरिकांनी प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। आज मैं हमारे प्यारे अकोलेकर्स को बताना चाहूँगी कि हमारे साथ एक बहुत ही बड़ी हस्ती है जिनका नाम है मिस्टर कमलेश सर। तो आइए जानते हैं एक खेत से लेके शार्क टैंक तक का इनका जर्नी कैसा रहा। तो सर, सबसे पहले जो मेरा आपसे क्वेश्चन ये है कि आपका जो नाम जुगाड़ू कमलेश जुगाड़ू, ये किस बेसिस पे आपका नाम पड़ा? एक्चुअली जुगाड़ू का मतलब होता है कुछ एडजस्टमेंट जो मिला बचपन से जुगाड़ू का शौक है। जो भी पूरी या इसका उसके बाद एग्रीकल्चर में मैंने एक दो जुगाड़ बनाया, एक दो मशीन बनाया। इनोवेशन के बारे में पता नहीं था, तो उसमें से इनोवेशन कर दी। तो मैं जो जो चीज़ें मुझे मिलती थी इसे लेके आया, जुगाड़ किया। तो सारे दोस्त मुझे जुगाड़ू कमलेश करते थे क्योंकि मैं जुगाड़ करता हूँ। तो लोग जुगाड़ू बोलने लगे, तो उसको पता लगता था कि जुगाड़ू बोल रहे हैं, कैसा नाम है। तो उसके बाद क्या था कि जब लोग प्यार से बोलते ना, इस नाम को एक्सेप्ट कर लेते। 26 श्री अष्टविनायक एग्रो फूड्स हमारे बीच मौजूद है। सर नमस्ते। मैं आपसे ऐसा सवाल पूछना चाहूँगी कि आपके इस स्टॉल में कुछ यूनिकनेस है, कुछ खासियत है, तो वो आप हमें बताइए। अभी नया लॉन्च किया हुआ है गोल्डन डिस्पोजेबल, जो आपको एक सोने की थाली में जिसको खाना बोलते हैं, वो आपको 2 रुपए में सोने की थाली में खाने को मिलेगा। आप 2 रुपए की थाली में सोने की थाली में खाइए रोज। हमारे अध्यक्ष श्री निकेश जी गुप्ता की एक सोच है, तो विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स की एक सोच है कि आने वाले जनरेशन को एक छोटे मोटे उद्योजक से बड़ा उद्योजक बनाना है। हमारी एक सोच है। साथ में यहाँ पे अपने जो बच्चे आज पुणे, दिल्ली, मुंबई जाके जो पैकेज में काम कर रहे हैं, वो ना करते हुए यहाँ से छोटे से उद्योजक से बड़े बड़े उद्योजक में उनका योग। मैं खुद VCCI का मेंबर हूँ और VCCI ने ये 4 महीने से VCCI की टीम जो निकेश जी गुप्ता और उनके साथ में सारी टीम ने एक 4-5 महीने से ये लोग ये प्रयास कर रहे थे
4-5 पहले जब पहले मुझे मिले थे उसी समय पर मैंने उनको बोला था कि मेरा भी एक स्टॉल यहाँ पर रहेगा। और इतना क्राउड अकोला से अब कोरोना के बाद में इतना बड़ा जो एग्जीबिशन जो हुआ ये पहली बार हुआ। नमस्कार, मी स्नेहल तराडे फ्रॉम स्नेहश्री फॅशन हब. माझ्याकडे कलेक्शन दरवर्षीच तुम्हाला सगळं म्हणजे दरवर्षीचे जे एक्झिबिशन असतात त्याच्यामध्ये मी दरवेळेला नाही काहीतरी नवीन आणत असते. यावेळेला आम्ही पॉन्चो लॉन्च केला आहे जो तुम्हाला बघायला मिळणार आहे. सिल्वर, गोल्डन अँड मोतीमध्ये 3 टाईपचे पॉन्चोज आहे. तुम्ही आमच्याकडे येऊ शकता आणि नवीन नवीन टाईपचे पॉन्चोज घालू शकता. नव्याने आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी दुचाकी चालकांना हेल्मेट वापरणे बंधनकारक होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता विना हेल्मेट दुचाकी चालक पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर येत असताना हेल्मेट घालूनच घराबाहेर पडावे लागणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी नागरिकांना हेल्मेट सक्ती करण्यात येत असून अपघातांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेट वापरणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे अकोला शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांनीही दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने हेल्मेटचा वापर करूनच प्रवास करण्याचे आवाहन वारंवार करण्यात येते. यासोबतच आता पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती करण्यात आली असून कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही महिन्यांपूर्वी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या वतीने शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिक व कर्मचाऱ्यांना विना हेल्मेट असल्यास कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे शासकीय कार्यालयात येताना नागरिक व कर्मचाऱ्यांनी हेल्मेट घालूनच कार्यालयात प्रवेश करावा, अन्यथा कारवाई होईल अशी भीती व्यक्त होत असल्यामुळे काही काळ कर्मचारी व नागरिकांनी हेल्मेटचा वापर केला खरा. मात्र परिवहन विभागाची ही कारवाई थंड बस्त्यात पडल्यानंतर आज कुठल्याही कार्यालयात येणारे कर्मचारी किंवा नागरिक हेल्मेटचा वापर करताना दिसत नाहीत. दिवसेंदिवस वाढणारी अस्वच्छता व मच्छरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असणारी धूर फवारणी शहरात काही काळापासून बंद असल्याचा फटका शहरातील विविध भागांना बसू लागला असून साथीच्या आजारांमध्ये वाढ झाल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. ज्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होते अशा ठिकाणी पालिकेच्या वतीने कीटकनाशक विभागाकडून धूर फवारणी केली जाते. कचरा कुंड्या, घरगल्ल्या, झोपडपट्टी, चाळी, बांधकामे, पाणी साचणारी ठिकाणे या स्थळावर प्रामुख्याने धूर फवारणी होते. याच ठिकाणी डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता जास्त असते. पूर्वी अनेक विभागात धूर फवारणी करणारे कर्मचारी सातत्याने दिसत, मात्र अलीकडे त्यांचे फारसे अस्तित्व जाणवत नाही. काही विभागातील नागरिक तर विभाग कार्यालयात तक्रार करून अधिकाऱ्यांच्या मागे लागून धूर फवारणीचा आग्रह धरतात, तेव्हा त्या भागात फवारणी केली जाते असाही अनुभव आहे. काही दिवसांपासून अनेक भागात धूर फवारणी थंडावल्याच्या तक्रारी असल्याने साथीचे आजार वाढल्यास आणखी समस्या निर्माण होईल. त्यामुळे तातडीने धूर फवारणी करून साथीच्या आजारांना आळा घालावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अकोला शहरासह तालुक्यातील बाजारात वातावरण बदलले असून भाजीपाल्याची आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढले आहेत. शहरामध्ये येणाऱ्या होलसेल भाजीवाल्यांची आवक कमी झाल्याने त्याचा परिणाम थेट भाववाढीवर झाला आहे. शहरातील भाजी मंडई तसेच बाजारात भाज्या 50 ते 80 रुपये किलोने विकल्या जात आहेत. वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे त्याचा परिणाम भाजीपाल्यांच्या उत्पन्नावर झाला आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेने भाजीपाल्यांची आवक कमी असल्यामुळे अकोला जनता भाजी बाजारात हिरव्या भाजीपाल्यांचे दर वाढले असून यामुळे नागरिकांना आर्थिक फटका बसतो आहे. किरकोळ बाजारातील भाजीपाल्यांचे दर दुपटीने वाढले आहेत. हिरवी मिरची 60 रुपये किलोने विकली जात आहे. गवार, वाल, दोडके, फ्लॉवर, शेवगा या भाज्यांचे भाव गेल्या काही दिवसात दुप्पट वाढले आहेत. ज्या पालेभाज्या 30 रुपये किलो होत्या त्या आता 40 ते 60 रुपये किलोने विकल्या जात आहेत. भाजीपाल्यांमध्ये दरवाढ झाल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची गाईडलाईन जारी केली आहे. आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने याच महिन्यात अकोला पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचा पोळा फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या बदली प्रक्रियेमध्ये जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या स्तरावर लोकसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे. आगामी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू केली जाऊ शकते. त्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यात ही निवडणूक पार पडणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने पोलीस अधिकाऱ्यांसाठी बदलीचे निर्देश जारी केले असून यामध्ये अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या स्तरावर पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविली जाऊ शकते. ज्या अधिकाऱ्यांची बदलीबाबत कारवाई करणे शक्य नसेल असे अधिकाऱ्यांचे प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे सादर करण्यात येणार आहेत. नव्याने रुजू झालेले अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी अधीनस्थ अधिकाऱ्यांना बदली प्रक्रिया संदर्भात निर्देश दिल्याची माहिती आहे. अकोला शहरातील ज्येष्ठ सामाजिक सेवेकरी व अनेक संस्था संघटनांवर कार्यरत गोपी अण्णा चाकर यांची महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. मराठवाडा येथील भोकर तालुक्यातील पांढुर्णा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ नांदेड शाखा व महाराष्ट्र राज्य पदाधिकारी निवड सभेत राष्ट्रीय अध्यक्ष बालाजीराव शिंदे, प्रदेशाध्यक्ष चेतन शिंदे, बालाजी इबिद्दार, डेबुजी फोर्सचे प्रदेशाध्यक्ष कैलास तेलंग टेंभुर्णीकर, शंकर बनसोडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत गोपी अण्णा चाकर यांची प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यकारिणी घोषित करण्यात आली. नूतन कार्यकारिणीत राज्य कार्याध्यक्ष गोपी अण्णा चाकर, राज्य सचिव गोविंद माचनवाड, राज्य उपाध्यक्ष गंगाधर मावले, राज्य उपाध्यक्ष गंगाधर निमलवार समेत नांदेड जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. चाकर यांच्या निवडीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी गोपी अण्णा चाकर यांनी आपल्यावर दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू असा विश्वास व्यक्त करीत मान्यवरांचे आभार मानले. गोपी अण्णा चाकर यांच्या निवडीचे समाजात सर्वत्र स्वागत होत आहे. अकोला शहरातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध सुंदराबाई खंडेलवाल टॉवरवर असलेल्या घड्याळाची तासाभराची टिकटिक थांबली आहे. ही टिकटिक अनेकांना वेळ सांगायची, मात्र ती मागील 1 महिन्यांपासून बंद झाल्यामुळे अनेकांना अडचणी येत असून यामुळे दैनंदिन कामात घड्याळाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अकोला शहरातील अत्यंत वर्दळीच्या परिसरात असलेले टॉवरवरील घड्याळ आणि त्याची तासाभराची टिकटिक अनेकांना काळाशी सुसंगत राहण्याची प्रेरणा आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून टॉवरची 4ही घड्याळे वेगवेगळ्या वेळा दाखवत होती. मात्र आता टॉवरची तासाभराची टिकटिकही बंद झाली आहे. गर्दीच्या वेळी शहराच्या काही भागात टिकटिकचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. सर्वदूर टॉवरचे घड्याळ शहरात स्पष्ट दिसत होते. आता घड्याळ थांबले असल्याने ते सुरू होण्याची प्रतीक्षा सर्वांनाच करावी लागणार आहे. अकोल्याची वैभवशाली ओळख काळाच्या पडद्या आडून दिसेनाशी होऊ नये, तर काळाबरोबर सदैव पुढे जावी हीच जनतेची इच्छा आहे. कारण अकोल्यातील टॉवर हे महत्त्वाचे ठिकाण असून यामुळे अकोला शहराची ओळख आहे. तसेच सोशल मीडियासाठी रील्स बनवणाऱ्या प्रत्येक यूट्यूबरसाठी टॉवर हे अकोल्यातील एक महत्त्वाचे स्थान आहे. अकोला दर्यापूर मार्गावर अमरावती व मूर्तिजापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावण्यात आलेले बॅनर चुकीच्या पद्धतीने लावण्यात आल्यामुळे वाहन चालकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून या फलकांची योग्य पद्धतीने दुरुस्त करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अकोला दर्यापूर अमरावती मार्ग वाहनधारकांसाठी शॉर्टकट म्हणून ओळखला जातो. या मार्गावर अमरावतीला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहन चालकांची गर्दी असते. परंतु बांधकाम विभागाने या मार्गावरील चौफुलीवर लावलेले फलक संभ्रम निर्माण करणारे आहे. अकोला दर्यापूर मार्गावर नाही, म्हैसांग नजीक बांधकाम विभागाने फलक लावले असून मूर्तिजापूरकडे जाणाऱ्या मार्गावर अमरावतीचे फलक लावल्यामुळे नवीन वाहन चालकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून अमरावतीकडे न जाता वाहनधारक मूर्तिजापूरकडे जात आहे. काही अंतरावर गेल्यानंतर वाहन चालकांच्या ही बाब लक्षात आल्यामुळे त्यांना परत येऊन अमरावतीकडे जावे लागत आहे. अशामध्ये इंधनाचा खर्चासह मानसिक त्रास या वाहन चालकांना होत असून या संदर्भात येथील एका नागरिकाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. बांधकाम विभागाने जे हे बोर्ड लावलं अकोल्यावरून जो रोड येते अमरावतीकरिता जाण्याकरता, तर त्याचं काय झालं की हे जे बोर्ड आहे तर या बोर्डवर रात्री बेरात्री जे लोक येतात त्याला परफेक्ट माहित नाही. म्हणजे आता आम्ही हॉटेलचं काम करतो, आम्हाला परेशानी इतकी आहे की हा रस्ता कुकडे जाते, तो रस्ता कुकडे जाते, कोण्या मार्गे जाते, कसा जाते, दर्यापूर कुकडे आहे. आता त्या बोर्डावर ज्या खुणा दाखवलेल्या आहेत त्याच्यावर दर्यापूर हे नाव नाही, आणि नाव नसून त्याच्यावर मोठा बांध नाही किंवा साधारण माणसाला समजू शकेल असं. आता त्याच्यासाठी याची प्रवाशाची लय फसवणूक होत आहे. म्हणजे दूर जाऊन काही जण 10 किलोमीटर जवळ वापस येतात की बा दर्यापूर कुकडे आहे, तर सांगव्यावाले सांगतात दर्यापूर त्या रोडवर आहे. आता जाणार येणाऱ्याला असं वाटतं की अमरावतीची आहे बा, तर ह्यावेळेवर अमरावती दर्यापूर रोडवरच आहे, अमरावती आहे.
तर काही दर्यापूर जाणारे हे होतात, काही या मार्गे जाणारे तसे फसवणूक होते आणि त्याची त्रास लय उंडाला. तुमची काय मागणी? आता माय असं एक स्वतःच वैयक्तिक मत आहे की तती असं मोठं एक गाव दर्यापूर असून असा बांध पाहिजे असा मोठा कुठे लावा? या बोर्डवर. हो, या बोर्डवर एक काहीतरी असं सूचना फलक हे जसं दुरून दिसते, रात्रीचं चमकते असं दुरून, तसं दर्यापूर एक असं त्याच्यावर नाव पाहिजे. ही मागणी कोणाला करता तुम्ही? आता सार्वजनिक बांधकाम विभागालाच करावं लागेल ना, हे त्याला बोर्ड लावलं ना, ते त्याला विनंती आहे आपली त्याला कशी की बा तुम्ही हे काम करा. हा रोड अकोला ते मूर्तिजापूर आहे. इथं येईन अमरावती डायरेक्ट लिहिलं दर्यापूर वाले दर्यापूर रोड हा आहे आणि येईन इथं बोर्डनी लावलं. आमच्या गाववाल्याने वर्गणी गोळा करून इथं बोर्ड लावलं आणि दर्यापूरला जाताना जायच्या वेळेस नागरिक या रोडला सरळ जातात. या रोडनं 7-8 किलोमीटर 10 किलोमीटरवर रस्ता थोडा हे आहे आणि तिथं ऍक्सिडेंट पण खूप झाले. आमची अशी मागणी आहे की बा सार्वजनिक बांधकाम यांना एवढी रिक्वेस्ट आहे की बा इथे एक बोर्ड लावण्यात यावे. कोणतं बोर्ड लावलं? हे दर्यापूर मार्ग इकडे दर्यापूर अंजनगाव परतवाडा जाते. अकोला शहरात बांधण्यात आलेल्या पहिल्या उड्डाणपुलावर रात्रीच्या वेळी पथदिवे बंद राहत असल्यामुळे अंधाराचे साम्राज्य झाले असून या अंधारामुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अकोला शहरात मोठ्या अथक परिश्रमानंतर पहिला उड्डाणपूल तयार झाला, परंतु जेव्हापासून हा उड्डाणपूल तयार झाला याला कुठले ना कुठले ग्रहण लागले आहे. यापूर्वी उड्डाणपुलाचा एक भाग क्षतिग्रस्त झाल्यामुळे अशोक वाटिका चौकाकडून नेहरू पार्ककडे उतरणाऱ्या उड्डाणपुलाचा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. आता पुन्हा एकदा या उड्डाणपुलावर लावण्यात आलेले महानगरपालिकेचे पथदिवे बंद राहत असल्यामुळे या उड्डाणपुलावरून रात्रीच्या वेळी मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. उड्डाणपुलावर असलेल्या अंधारामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली असून या उड्डाणपुलावरील पथदिवे रात्री तरी सुरू ठेवण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महानगरपालिकेचे पथदिवे तसेही कधी कधी 24 तास सुरू असतात. अनेक वेळा विजेचा अपव्यय होत राहतो, परंतु अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा उड्डाणपुलावरीलच पथदिवे बंद राहत असल्यामुळे या मार्गावर एखादी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाने याकडे गंभीरतेने लक्ष देऊन उड्डाणपुलावरील पथदिवे सुरू करावे अशी मागणी होत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. विदर्भ चेंबर्स अँड कॉमर्स इंडस्ट्रीच्या प्रदर्शनीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद. अकोला पोलीस दलात अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेल्मेटची सक्ती, लवकरच सर्वसामान्य जनतेलाही लागू होणार. शहरात घाणीचे साम्राज्य, फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करण्यात न आल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात. वातावरणात झालेल्या बदलामुळे आवक घटून भाजीपाल्यांचे भाव वाढले, गृहिणींचे बजेट कोलमडले. अकोला पोलीस विभागामध्ये अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या, निवडणूक आयोगाने जारी केली गाईडलाईन. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर. तुम्हीच लाईक आणि सबस्क्राईब करा. RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडीसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.